नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आजचा स्पेशल ब्लॉग आहे। आज आहे चंपाषष्ठी। माझ्या घराच्या एक्झॅक्ट समोर खंडेरावचं मंदिर आहे आणि दरवर्षी आमच्या इथे एकदम जल्लोषामध्ये चंपाषष्ठी साजरी केली जाते। काल रात्रीपासूनच महिला मंडळाने रांगोळी काढायला सुरुवात केली होती। खूप चांगल्या प्रकारे त्यांनी रांगोळी काढली। मी तुम्हाला आज दिवसभरात दाखवेल की कशा प्रकारे आमच्या एरियामध्ये चंपाषष्ठी साजरी केली जाते। खूप सारा भंडारा असतो, पालखी वगैरे निघते, खूप मजा असते। माझ्या घरात देखील जी सेलिब्रेशन होतं कारण की आमच्याकडे सुद्धा नवरात्र असतात खंडेरावाचे। सो मी एकंदरीत तुम्हाला दाखवेल कसं असतं दिवसभराची दिनचर्या। तर बघूयात। जसं की तुम्ही बघत असाल, लहान मुलांपासून वयस्कर महिलांपर्यंत सर्व इथे जमलेले आहेत आणि आपल्या रांगोळीची प्रिपरेशन एकदम जोरात चालू आहे। खूप छान प्रकारे ते रांगोळी काढताय। हा माझ्या घरातला मेनू आहे। आज नवरात्र असल्यामुळे आमच्याकडे आज ही फीस्ट असते। ही पालखी असते आणि आता सजवणार आहे सगळेजण। तर सजावटीचं हे अर्ध सामान आहे, बाकीचं आणणार आहे। तुम्हाला दाखले सजणारी कशी दिसेल। आम्ही तर कालचे 2 नवीन घेतले दिसतंय ना ते। हा भंडारा तयार होतोय। पायनॅपल शिरा रेडी आहे। हे 2 मोठे भांडे भरून एक वांग्याची भाजी असते आणि भात असतो, ते अजून तयार करत आहे। इथे तुम्हाला भाजी दिसेल आणि त्या साईडला आत्ता आपण होतो तिथे भात होता। प्रिपरेशन एकदम जोरात चालू आहे, बघूयात। आणि खूपच चांगले केटर दिसत आहे, भांडे वगैरे एकदम स्वच्छ आणि एकदम हायजीन आहे। तर हे आहे आपलं मंदिर आणि हा आहे परिसर। आत्ता खूप शांत दिसतोय पण नंतर तुम्हाला दिसेलच। ते मंदिर आहे, आता तिथं गर्दी दिसत नाही, पण जेव्हा रात्र होईल तर ते मंदिरापासून लाईन सुरू होते, ती रस्त्याच्या त्या टोकापर्यंत असते। पालखीची तयारी सुरू झाली आहे। तर अशा प्रकारे पालखी सजवली जाते आणि थोडी थोडी गर्दीची सुरुवात झाली आहे। हे आपलं खंडेराव महाराजांचं मंदिर आणि आता ही पालखीला यावेळेस पहिल्यांदा लाईटिंग वगैरे लावली आहे। अशा प्रकारे असतं, लंगर वगैरे असतो आणि पादुका असतात। आणि ही आपली निघाली आपली पालखी। इथल्या लोकांवरून तुम्हाला अंदाजा आलाच असेल की किती प्रचंड गर्दी असते या पालखीसाठी। खंडेरावाची तळी भरताना जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो, बघा केवढी गर्दी आहे। लांब लांब पर्यंत पंक्ती बसल्या आहेत। मित्रा आता आपल्याला गोंधळ का वाढायचं आलो आलो आर तू आवाज देतो का मी देऊ दे तू दे हा दे तू दे अरे दे
दे तू दे. अरे ते अरे दे ना. हा बर बाईत घर आहे का? बाई तर आहे का? घरात बाई आहे का म्हणायचं? हा हा बाई घरात कोणी आहे का? मी जस्ट घरात आलो आहे, आत्ता आंघोळ केलेली आहे आणि तुम्ही जसं बघितलं इथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू आहे. यानंतर ते लग्न वगैरे बरेच सारे कार्यक्रम होतो आणि शेवटी सगळ्यात लंगर तोडला जातो. मला वाटत नाही मी जागा राहील, तर आय होप तुम्ही आजची चंपाषष्ठी एन्जॉय केली असेल. एलकोट एलकोट जय मल्ला सदा आनंदाचा येलकोट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.